नमस्कार माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आज आहे होळी. होळी सणाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभकामना. खूप मौलिक अशी माहिती मी आपल्यापुढं सादर करतो आहे. हे पुस्तक आहे माझ्या वडिलांचं. नॅचरोपॅथीमध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. डॉक्टर के.एस. राऊत काका म्हणून ज्यांना ओळखतात त्यांचं हे पुस्तक, माझ्या वडिलांचं हे पुस्तक, ज्यामध्ये वेगवेगळ्या सणांची अतिशय अभ्यासपूर्ण अशी माहिती आहे. ती माहिती आपण घेणार आहोत आणि समजावून घेणार आहोत. होळी साजरी कशी करावी, त्यासाठी काय करायला हवं आणि काय करायला नको आहे. बघूया काय माहिती आहे. होळी वसंत ऋतू हा सर्व ऋतूंचा राजा मानला जातो. वसंत ऋतूचे आगमन होताच निसर्गामध्ये सगळीकडे परिवर्तनाची चाहूल लागते. निसर्ग जणू काही सांगत असतो की माझ्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडवून आणा. जुन्या चाली, रूढी, परंपरा, कुसंस्कार सोडा व नवीन विचार, स्फूर्ती धारण करा. वसंत ऋतूमध्ये सर्व झाडांची जुनी पाने गळून नवीन पालवी फुटत असते. पळस वृक्ष केशरी रंगाच्या फुलाने भरून जातो. केशरी फुलाभोवती मधमाशांचा गुंजारव सुरू होतो. कित्येक मैलावरून पळसाचा वृक्ष, मग तो माळरानावर असो, डोंगरावर किंवा दरी कपारीत असो, हिरव्या वनराईत तो लक्ष वेधून घेतो. आम्र वृक्ष पिवळ्या लाल रंगाच्या मोहराने भरून जातात. पिंपळाचे वृक्ष गुलाबी, पिंगट, पोपटी रंगाच्या कोवळ्या पानांनी शोभिवंत दिसतात. कडुनिंबाच्या झाडांना नवीन पालवी फुटते, फुले लागतात. मोहक वारा रानफुलांच्या सुगंध वातावरणामध्ये उधळीत असतो. सप्तरंगांची उधळण निसर्ग सर्वत्र करत असतो. कोकिळ पक्षी कंठ फुटल्यामुळे मधुर सुरामध्ये गात असतो. याच वेळी रब्बी हंगामाची ज्वारी, गहू, हरभरा अशी पिकं शेतकऱ्यांच्या घरात आल्यामुळे तोही आनंदी असतो. अशातच होळी रंगपंचमीचे आगमन होते. होळी हा सण 5 दिवस साजरा होतो. काही ठिकाणी हा सण 10 दिवस साजरा करतात. उत्तर प्रदेशामध्ये मथुरा, गोकुळ येथे तर हा सण फारच मोठ्या स्वरूपामध्ये आणि विविध रूपाने साजरा करतात. या दिवशी गोवऱ्या, लाकूड यांची रात्री होळी करतात. साक्षीला पौर्णिमेच्या चंद्राचे पिठोरे चांदणेही असते. गल्लीबोळात, चौकात, गावाच्या वेशीमध्ये सामुदायिकरित्या होळीचे दहन करतात. दिवसभर लहान मुले गोवऱ्या, लाकडे गोळा करतात. जो व्यक्ती लाकडे वा गोवऱ्या देत नाही त्याच्या घरासमोर बॉम्ब मारतात. होलिका, हुताशनी, शिमगा, शिमागो अशा विविध नावाने हा सण ओळखला जातो. श्रीकृष्णाने हुताशनी राक्षसिनीचा वध केला. शंकराने कामदेवाचा वध केला म्हणून होळी साजरी करतात. पुराणात होळीबाबत अनेक कथा आहेत. राक्षसिनीला पळवून लावण्यासाठी मुले अपशब्दाने ओरडून बोंबा मारतात. होळी दहनानंतर रामायण महाभारतातील कथेवर आधारित सोंग घेऊन मिरवणूक काढतात. मिरवणूक बैलगाडीतून ढोल, ताशा, घंटा व इतर वाद्यांच्या गजरामध्ये जल्लोषात काढतात. गायनातून पुराणकथा साकार करतात. सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात. होळी दहनाचा दुसरा दिवस धुलीवंदन, धुळवड म्हणून साजरा केला जातो. या दिवशी काय, स्त्री पुरुष आबालवृद्ध सारे या उत्सवात सहभागी होतात. लाल, पिवळा, हिरवा, केशरी, जांभळा अशा सर्व रंगांची व गुलालाची उधळण केली जाते. एकमेकांच्या अंगावर गुलाल रंग फेकतात. रंग उडवण्यासाठी विविध पिचकाऱ्यांचा उपयोग करतात. भांग पितात. सर्वजण एकमेकांना रंग लावण्यामध्ये तल्लीन होतात.
काही ठिकाणी लिंबाच्या डहाळीने गटारातील घाण पाणी एकमेकांच्या अंगावर टाकून नंतर स्नान करतात. सध्या या सणाला अत्यंत बिभत्स स्वरूप येत आहे. मद्यपान करून एकमेकांना अभद्र बोलल्यामुळे भांडणे निर्माण होतात. डोळ्यात विषारी रंग गेल्यामुळे आनंदावर विरजन पडते. होळीचा आध्यात्मिक अर्थ असा आहे की या दिवशी असुरी संस्कार, अशुभ संकल्प, जुन्या चाली, रूढी परंपरा, ढोंगीपणा, स्वार्थी वृत्ती यांचे दहन करावे. काम, क्रोध, मोह, लोभ, अहंकार या 5 विकाररूपी गोवऱ्या जाळाव्यात. सर्व विकारांचे दहन केल्यामुळे आपली संकटातून मुक्तता होते. म्हणून विकारांच्या नावाने आंघोळ करावी. होळी हा शब्द इंग्रजीमध्ये होली असा लिहितात. होली म्हणजे पवित्र. होळी हा सण मनुष्याला पवित्र बनण्याची संधी देतो. विकार नष्ट केल्याशिवाय मनुष्य पवित्र बनू शकत नाही. माया, मत्सर, निंदा, आळस, ईर्ष्या, द्वेष, असत्य बोलणे हे पण विकारच आहेत. सर्वांचे समूळ दहन करावे. थोडासा अंशसुद्धा ठेवू नये, कारण विकाराच्या अंशाचे त्याच्या वंशात रूपांतर होते. वंशखंडन दुरापास्त असते. होळीला हिंदीमध्ये होली म्हणतात. होली म्हणजे गतकाळाला विसरणे. पूर्वी झालेले अपराध, दुःखद घटना, चुका, संकट, नैसर्गिक आपत्ती यांना विसरून जावे. गतकाळाचे चिंतन करीत बसू नये. भूतकाळातच रमून जाऊ नये. वर्तमान काळ चांगला घडविणे हे फक्त तुमच्याच हातात आहे. सुख समाधान मिळवणं, शांतता मिळवणं हे वर्तमान कर्मावर आधारित असतात. भविष्यकाळ पण चांगला वाईट घडविणं वर्तमान काळावर अवलंबून असतं. म्हणून वैर वैमनस्य विसरून मंगल मिलन करावे. धैर्यता, मधुरता, अंतर्मुखता, सहनशीलता, स्वच्छता, पवित्रता, नम्रता, हर्षितमुखता, सहयोग या दिव्यगुणांची उधळण करावी. होळी सणाचा आनंद घेण्यासाठी काही गोष्टींची जाणीव ठेवण्याची अत्यंत गरज आहे. प्रत्येक रंगामध्ये विषारी घटक असतात. रांगोळी, काचचुरा, गुलाल, अबीर, रंगीत माती यामध्ये ते असतात. हे रंग त्वचेसाठी हानिकारक आहेत. डोळ्यात हे रंग जाऊ शकतात, इजा होते. म्हणूनच पूर्वी पळसाच्या फुलांपासून तयार केलेलाच रंग हा वापरत असत. कातरंग, तेल रंग, वॉर्निश, सिल्वर कलर असे काचरंग असे प्रकृतीला नुकसान करणारे रंग हे वापरू नयेत. चेहरा व डोक्यावर तर मुळीच लावू नयेत. गडद रंग कपड्यावर टाकू नयेत. डाग स्वच्छ करण्यासाठी व शरीर स्वच्छ करण्यासाठी साबण वापरल्यामुळे तळहात व त्वचा रुक्ष होते, त्रास होतो. डोळे जळजळ लाल होतात. पाणी जास्त वापरावे लागते. मऊ काळी माती भिजत घालून मातीचे पेस्ट लावल्याने रंगाचे त्वचेवरील डाग लवकर स्वच्छ होतात व त्वचेला इजा होत नाही. पाणी पण कमी लागते. मोठ्याने आरडाओरडा करून, बोंबा मारून वर्षातून 1 दिवस काय होते म्हणून रस्त्याने गोंधळ घालू नये. एखाद्याच्या मनाविरुद्ध बळजबरीने रंग टाकू नये. ध्वनी, जल व वातावरणातील प्रदूषण होळी रंगपंचमीच्या निमित्ताने वाढू नये. यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज आहे. लहानपणी मनसोक्त रंग मीही खेळलो आहे, तुम्ही पण खेळला असताल. जसजसं वय वाढत जातं तसतसं त्यामध्ये बदल होत जातो. परंतु गेल्या कित्येक वर्षांपासून जेव्हा मला असं प्रकर्षानं जाणीव होऊ लागली की ठरवून मानवनिर्मित अशा घटना दुर्घटना या देशामध्ये चालू आहेत. धर्मांध सत्तांध हे करतायत. आणि एवढंच नाही तर आपल्या देशाच्या बाहेर पण त्यांचं हे कार्य चालू आहे. आपण हे थांबवलं पाहिजे. मी कुठला संत महात्मा नाही आहे की सगळं जग सुखी माझ्या एकट्याच्या प्रयत्नानं होईल. पण प्रत्येकाच्या प्रयत्नानं हे नक्की होणार आहे. प्रत्येकजण तसा एकटा असतो. प्रत्येकानं केलं तर होणार आहे. सगळ्यांनी मिळून करायला पाहिजे. आपल्या हातात जे आहे ते केलं पाहिजे. जे कोणी गेलेत ना या जगातून किंवा त्यांनी घालवलेत ते तुमचे आमचे नातेवाईक, त्यांचे पण नातेवाईक,
परत आणता येणार नाही आहेत. जे आहेत त्यांना आपण वाचवू शकतो. फक्त सत्य न्यायाचं सरकार आणावं लागेल आणि ज्यांची थोडीशी काही अशी गुणमुन झाली असेल, बोलत नसतील, रुसवे-फुगवे असतील, ते बाजूला सारून, स्वार्थ अहंकार बाजूला सारून एकत्र यावं लागेल. आणि जे कुणी आहेत त्यांना त्यांच्या चुकांची ज्यांना जाणीव होईल, ज्यांना सांगितलं आहे, फरक पडला बघू नाही तर सत्य न्यायासाठी काय करायला हवं ते सांगितलंच आहे, अधिक काही सांगत नाही. जे इतिहासात घडलं आहे तेच सांगतो आहे. धुलिवंदन साजरा करण्याच्या आधी एक दिवस आपण कचरा जाळतो, म्हणजे आपल्यातले विकार जाळतो, तरच आपल्याला ते धुलिवंदन करता येईल. प्रेमरंग जे आहेत ते इतरांना आपल्याला वाटता येतील. आपलं अंतर्मन अंतरंग आपल्याला लख्ख करावं लागेल. त्यांचंही करण्याचा प्रयत्न आपण करूया. बघूया, अशक्य ते शक्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. पण मी असं म्हणेल, अशक्य ते शक्य हे होऊ शकतं. कसं होऊ शकतं? अभ्यासानं होतं, सायासानं होतं, पण सगळ्यांच्या एकवटल्यानं, सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नानं होतं. एक दोघांच्या ओरडण्यानं, बोलण्यानं ते होत नसतं. हे कृपया गांभीर्याने घ्या. कुठल्याही संदर्भाने मी तुम्हाला बोलतो आहे. सगळ्यांनी मिळून केलं ना की होतं. समदे मिळून गाऊया हे गाणं होतं बघा राष्ट्रसेवा दलामध्ये. कुणाचं मला आठवत नाही आहे ते. तसं समदे मिळून गाऊ ना आपण मानवतेचं गीत. बघूया, निश्चित फरक पडणार आहे. काही दिवसात तो फरक तुम्हाला दिसेल. त्यासाठी आपल्या जीवन जाणीवा लख्ख होण्यासाठी, आपलं मन प्रफुल्लित होण्यासाठी हा प्रयत्न मी करतो आहे. आपल्या संस्कृतीची मूळ जी आपली आठवण आहे ती साठवण व्हावी आणि आपलं सगळ्यांचं भवितव्य आणि वर्तमान सुखी सुरक्षित व्हावं यासाठी हा मी प्रयत्न करतो आहे. आपणही करत आहात. सगळे मिळून हा प्रयत्न करू आणि ही होळी, धुलिवंदन, रंगपंचमी यथार्थपणे आपण साजरी करूया. आपल्या सर्वांना हार्दिक शुभकामना. जय महाराष्ट्र, जय भारत, जय काँग्रेस, जय इंडिया, जय मानवता, जय जगत.